ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार। माझ्या प्रिय मित्रांनो, या मालिकेत आपलं स्वागत आहे। दरवेळेस आपण एक नवीन कविता घेऊन त्यावर चिंतन करत असतो आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामधल्या असतात। कारण आजच्या या जगामध्ये जीवन जगणं म्हणजे संघर्षच आहे। त्यामुळे थोडं तरी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असते आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार आपल्या कामामध्ये येऊ शकतात। म्हणून आजचा आपला विषय आहे मधुरेन समापयेत। मधुरेन समापयेत। आत्तापर्यंत आपण माझ्या प्रिय मित्रांनो या मालिकेमध्ये 49 व्याख्यानं घेतलेली आहे आणि हे असणार आहे 50वे व्याख्यान। 50 व्याख्यान घेऊन आपण ही सिरीज बंद करणार आहोत। त्यानंतर आपले जीवन सौंदर्य सूत्र आणि उत्तिष्ठत जाग्रत या 2 सिरीज सुरू राहतील। म्हणून ही सिरीज मधुरेन समापयेत। आजच्या आपल्या 50व्या व्याख्यानाद्वारे ही सिरीज आपण बंद करणार आहोत। म्हणून आपण ही कविता आज घेतलेली आहे। एकदा वाचून घेऊ आपण आणि नंतर चिंतन करू। मधुरेन समापयेत। संघर्ष राहील सदा जीवनात, नका होऊ कधीच विचलित। साहसाने करा संघर्षाचा सामना, आरंभी होतील थोड्याशा यातना। संघर्षाचे फळ नक्कीच मिळणार, सत्याची सदा विजय होणार। संघर्ष केल्याने वाढते मनशक्ती, भय नाही उरत जागते आत्मशक्ती। विनाकारण संघर्ष करणे टाळावे, खरे खोटे प्रथम पडताळून पाहावे। समाधान जर निघेल संघर्षाशिवाय, एकत्र बसून करा विचार विनिमय। त्रयस्थ भावाने परीक्षण करावे, चुकले असता स्वीकार करावे। अहंकार सोडून क्षमा याचना करावी, मधुरेन समापयेत मन आठवावी। तर बघा, मधुरेन समापयेत। कोणती गोष्ट आपल्याला संपवायची असेल तर ती चांगल्या प्रकारे आपण संपवली पाहिजे, शेवट चांगला झाला पाहिजे। म्हणून काय म्हटलं आहे की संघर्ष राहील सदा जीवनात, नका होऊ कधीच विचलित। हे मनुष्य जीवन म्हणजे संघर्षच आहे। सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि विशेष करून शहरामध्ये तर फारच संघर्ष असतो। सकाळी उठल्याबरोबर पहिले पाण्याच्या लाईनमध्ये उभं राहावं लागतं, तिथे गर्दी असते। मग दुधाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागतं। म्हणजे सकाळपासून आपला संघर्ष सुरू होतो। पाणी मिळालं पाहिजे, दूध मिळालं पाहिजे, म्हणजे पुन्हा लवकर कामावर गेलं पाहिजे, तिथे बरोबर 9 वाजता हजर झालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे। म्हणजे एवढं जीवन धकाधकीचं झालेलं आहे की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जीवनामध्ये आपल्या संघर्ष असतात। पण आता जीवन म्हटलं की संघर्ष राहणारच। आता ह्या गोष्टीवर आपण टाळू शकत नाही, आपल्याला करणं भाग असतं। म्हणून संघर्ष राहिलं, संघर्ष राहणारच आहे सदा जीवनात। पण त्यामुळे आपण विचलित व्हायचं नाही, नका होऊ कधीच विचलित। आता संघर्ष म्हटलं की थोडाफार प्रॉब्लेम होतोच, पण त्यामुळे आपल्या मनाची शांती आपण भंगू देऊ नये। ठीक आहे, ते लाईनमध्ये उभं राहिलं असेल, कोणी धक्का मारला असेल, कोणी काही झालं असेल, अशा गोष्टी होतातच। त्या गाडीमध्ये प्रवास करताना इतकी गर्दी असते, इकडून तिकडून धक्के बसतात, आता सहन करावंच लागतं। तेव्हा ह्या अशा गोष्टी जीवनामध्ये आपल्या येणारच आहे। तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण विचलित व्हायचं नाही। अरे मेरे को क्यों धक्का दिया, मेरे लाइन में क्यों खड़ा हो गया, मेरे सामने क्यों गया। आता ह्या क्षुल्लक गोष्टी आहे। आता ह्या गोष्टीवर आपण जर भांडणं करत बसलो तर त्या जीवनामध्ये काही आनंद राहील का। म्हणून ह्या अशा गोष्टी घडणारच आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे।
ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण विचलित होऊ नये. होतात तशा, घरी पण होतात. कधी उशीर होतो, कधी काही होतं, कधी स्वयंपाकाला उशीर होतो, कधी चहाला उशीर होतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीला एवढं मनावर घ्यायचं नसते. हे संघर्ष होतच असतात. पण आपण त्याच्यामुळे एवढं विचलित कशाला व्हायचं. पण लोक छोट्या छोट्या गोष्टीवर विचलित होतात, धक्काबुक्कीवर येतात, भांडणं करतात आणि क्षुल्लक कारण असते, काहीही कारण नसते. आता या क्षुल्लक कारणावरून जर आपण दिवसभर भांडतच राहिलो तर काय आपली मनस्थिती चांगली राहील? आपल्या मनामध्ये कुठे शांती राहील? म्हणून ह्या गोष्टी जीवनामध्ये येणारच आहे. संघर्ष जीवनामध्ये राहणारच आहे, आपण टाळू शकत नाही. पण हे सगळे संघर्ष आनंदाने स्वीकार करा. ते जीवनाचा एक भाग बनवून समजा. ते राहणारच आहे हे समजा आणि उगीच त्याच्याकडे हाहाकार करू नका. होतच असते अशा गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. पण तुम्ही विचलित होऊ नका. नंतर साहसाने करा संघर्षाचा सामना, आरंभी होतील थोड्याशा यातना. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सहन करावं लागतं, थोड्या यातना होतात, पण आपल्यामध्ये साहस पाहिजे. जसं भौतिक जीवनामध्ये तसं आध्यात्मिक जीवनामध्ये पण होतं. जेव्हा एखाद्याला आध्यात्मिक मार्गावर यायचं असतं तेव्हा किती संघर्ष असतो. हा संघर्ष बाहेरचा नसतो, हा सगळा संघर्ष मनाचा असतो. मनामध्ये सगळ्या आठवणी असतात. आईवडील घरी आहे, भाऊ बहीण घरी आहे, नोकरी आहे, हे शेतीवाडी आहे. आता हे सगळं कोण बघणार, त्यांचं काय होणार. म्हणजे मनामध्ये किती संघर्ष असतो. ते आईवडील पुन्हा पुन्हा येतात, घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आमचा मुलगा इथे कशाला आला, त्याला घरी पाठवा. म्हणजे मनामध्ये हा मुलगा म्हणतो की नाही मी जाणार नाही. आईवडील रडतात. म्हणजे किती संघर्ष असतो. भीती वाटते. आईवडील म्हणतात अरे तू इथे आला तर समाज काय म्हणेल, लोक आम्हाला काय म्हणतील, आम्हाला नावं ठेवतील. म्हणजे बघा आध्यात्मिक जीवनामध्ये किती जास्त संघर्ष आहे. कोणी जर आध्यात्मिककडे जात असेल तर त्याला विरोध करणारे भरपूर असतात. त्याला सगळे समजवण्याचा प्रयत्न करतात का हा तुझा वाईट मार्ग आहे, चुकीचा मार्ग आहे. आणि मग सुरुवातीला 2-3 वर्ष खूपच संघर्ष करावा लागतो. कारण कोणी आला, मित्र आला, नातेवाईक आले, फोन आला तर एकच, अरे तिथे काय करतो, ही तुझी जबाबदारी कोण सांभाळणार आहे, असा पळपुट्या का झाला. म्हणजे 2-3 वर्षापर्यंत संघर्ष असतो. आणि त्यानंतर मात्र जे लोक विरोध करायचे तेच लोक तुम्हाला म्हणतील की तू बुद्धिमान आहेस, तू योग्य निर्णय घेतला आहेस. मग तुमचेच ते पाय धरतील. आम्ही बघा किती संसारात फसलो आहे, आम्हाला किती दुःख भोगावे लागतात, तू तर आनंदामध्ये आहे. म्हणजे जे लोक सुरुवातीला तुम्हाला विरोध करायचे आता तेच तुम्हाला सहाय्य करतात. पण सुरुवातीला मात्र यातना सहन कराव्या लागतात. आपोआप मिळेल असं नाही आहे. सुरुवातीला कोणत्याही आध्यात्मिक जीवन असो की भौतिक जीवन असो, तुम्ही एखादा बिझनेस करायला गेला, विरोध होईल. तुम्ही शेती करायला गेला, विरोध होईल. अरे शेती काय करतो, पाऊस नाही काही नाही. पण तुम्ही तर ॲग्रिकल्चर BSc आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही शेती चांगल्या प्रकारे करू शकता. पण सगळे लोक विरोध करतील. अरे शेती पावसावर अवलंबून असते, तू काही करू शकणार नाही, त्याच्यापेक्षा एखादी चांगली नोकरी कर. पण तुम्ही जर शेती करायला लागले आणि 4-5 वर्षामध्ये शेतीमधलं उत्पादन जर दुप्पट केलं तर सगळे शेतकरी तुमचं अनुसरण करतील. ते म्हणतात की अरे तू छान केलं, आजकाल नोकऱ्या कुठे मिळतात. तुम्ही एखादा व्यवसाय केला, सुरुवातीला खूप विरोध होईल, पण 10 वर्षामध्ये जेव्हा तुमचा बिझनेस वाढेल तेव्हा सगळे म्हणतील की अरे आम्ही एवढं कमावत नाही नोकरीमध्ये, पण तू आमच्यापेक्षा जास्त कमावतो, तुला तर शिक्षणही जास्त नाही. म्हणजे बघा भौतिक जीवनामध्ये असो की आध्यात्मिक जीवनामध्ये असो हा संघर्ष राहणारच आहे. आणि सुरुवातीला आपल्याला हा संघर्ष फेस करायचाच आहे. तिथे काहीही शॉर्टकट नाही. त्रास होईल, यातना होईल, दुःख होईल, पण सहन करणं भाग आहे. संघर्ष सहन करायचा, मग चांगले दिवस येतील ना. सुरुवातीला काही दिवस तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल. तर साहसाने करा, घाबरून जाऊ नका.
पळून जाऊ नका. तुम्ही एकदा निर्णय घेतला त्या निर्णयावर ठाम राहा. जे होईल ते होईल, पण मी निर्णय घेतला आहे, आता मी माझा निर्णय बदलणार नाही. हे सगळ्यांना कळू द्या की त्यांनी कितीही जरी प्रयत्न केले तरी तुमचा निर्णय पक्का आहे, दृढ निश्चय आहे. तुम्ही असे डगमगत नाही. ते तुम्हाला चाचपून बघतील की खरोखर त्याच्यामध्ये वैराग्य आहे का, खरोखर त्याच्यामध्ये धंद्याविषयी आवड आहे का. पण तुम्ही ठाम राहा, नाही मी हेच करणार, मी मागे वळून बघणार नाही. कितीही मला दुःख भोगावे लागले, कितीही यातना झाल्या, कितीही कष्ट करावे लागले तरी मी करणार कष्ट, पण मी अवलंबलेला मार्ग मी सोडणार नाही. एवढं आपल्या मनामध्ये साहस असेल तर आपण टिकून राहू शकतो. संघर्षाचे फळं नक्कीच मिळणारं, सत्याचाची सदा विजय होणारं. तुम्ही जर संघर्ष केला तर तुम्हाला फळ निश्चितच मिळेल आणि जय शेवटी सत्याचाच होणार आहे. पण बघा, आपल्याला संघर्ष करायचा आहे, पण चुकीच्या गोष्टीसाठी संघर्ष करायचा नाही. आपण म्हटलं की संघर्ष केला तर जय मिळणारच आहे, पण अधर्माच्या मार्गाने तुम्ही संघर्ष केला तर जय मिळणार नाही. तुम्ही गव्हर्नमेंटच्या जागेवर घर बांधलं, तुम्ही दुसऱ्याच्या जागेवर घर बांधलं, एखादं मंदिर बांधलं आणि आता तुम्ही संघर्ष करता की आपलं घर राहिलं पाहिजे, आपलं मंदिर राहिलं पाहिजे. तुम्ही पहिलेच अधर्माचा मार्ग निवडला. ती जागा तुमची नसताना तुम्ही घर कशाला बांधलं. आता तुमचं घर पाडणार. आता कितीही संघर्ष केला तरी काही उपयोग नाही. संघर्ष केला म्हणजे तुम्हाला जय मिळणार असं नाही, तुम्ही कारण अधर्माचा मार्ग आहे. तुम्ही दुसऱ्याच्या जागेवरती तुम्ही घर बांधलेलं आहे, दुसऱ्याची जागा बळकावलेली आहे आणि आता घर पाडणार म्हणून तुम्ही आता संघर्ष करता. त्या संघर्षाचा काही उपयोग आहे, कारण पहिलेच तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे. इथे मात्र जय होणार नाही. तुम्ही सत्याच्या मार्गाने जात असाल, तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही जर फाईट देत असाल तर तुमचा जय होईल. पण तुम्ही अन्यायाच्या मार्गाने जात असाल, अन्यायाला सपोर्ट करत असाल तर मात्र संघर्ष करूनही तुम्हाला यश मिळणार नाही, कारण तुम्ही मार्गच चुकीचा निवडला आहे. कसं काही तुम्हाला यश मिळेल. म्हणून संघर्ष करा, पण चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करा. आपला शेजारी आपल्याला त्रास देतो म्हणून त्याला उगीच त्रास द्यायचा, भांडणं करायचे आणि त्याला तिथून पळवून लावायचं, हा काही संघर्ष नव्हे. याला काही संघर्ष म्हणत नाही. हे तर इतरांना टॉर्चर करणं आहे, उगीचच कारण नसताना. म्हणून अशा प्रकारे संघर्ष करू नका, चुकीच्या मार्गाने संघर्ष करू नका. जर धर्माचं आचरण करत असाल, त्यामध्ये कोणी व्यत्यय आणत असेल, तुमची बाजू जर खरी असेल, तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर अवश्य संघर्ष करा. पण तुमची बाजूच वीक आहे, तुम्हीच गुन्हा केलेला आहात आणि आता तुम्ही संघर्ष करता आणि वाटते की तुम्हाला संघर्षामध्ये यशही मिळालं पाहिजे, ते कसं काय शक्य आहे. कारण पहिलेच तर मार्ग चुकीचा निवडला आहे. म्हणून अशा प्रकारच्या संघर्षाला काहीही महत्त्व नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचा संघर्ष करूच नये, कारण चुकीचा संघर्ष आहे तो. यशही मिळणार नाही आणि आपल्या पैसा आणि एनर्जी उगीचच वाया जाईल. पण काही काही लोक असतात, मूर्खासारखे वागतात. असे कितीतरी उदाहरणं आपण बघतो समाजामध्ये. खरोखर आश्चर्य वाटते की हे लोक काय करतात. एका व्यक्तीनं एका प्रायव्हेट आश्रमचा तो अध्यक्ष होता. त्या प्रायव्हेट आश्रमचा अध्यक्ष होता, त्या आश्रमाच्या अकाउंटमधले पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरायचा. आता जमीन घेतलेली होती, अध्यक्ष असल्यामुळे त्याचं नाव असणारच आहे, त्याचं नाव होतं अध्यक्ष म्हणून. आता त्याला अध्यक्षपदावरून काढून टाकलं, पण तो म्हणतो की जमीन माझी आहे. अरे बाबा, ही ट्रस्टची जमीन आहे, ही काही जमीन वैयक्तिक नाही आहे, ही तर संघटना आहे, सेवाभावी संघटना आहे. आता तो म्हणतो की माझं नाव मी काढू देणार नाही. मी अध्यक्ष नसलो तरी माझं नाव तर आहे ना, माझं नाव तसंच राहील. मी नाही तर तुम्ही नाव काढायला गेलं तर मी कोर्टामध्ये जाईल. आता म्हणतो की नाही, मी पैसे दिले होते, मी संघटनेला पैसे दिले होते. काहीही पुरावा नाही, कुठेही लिहून ठेवलेलं नाही, पण खोटं नाटं सांगून त्याला पैसे काढायचे आहे.
आता तो म्हणतो की माझं नाव मी काढू देणार नाही. आता किती मूर्ख म्हटलं पाहिजे. आता शेवटी कोर्टमध्ये गेल्यानंतर त्याला काय मिळणार आहे? खर्च करावा लागेल, त्याचा वेळ जाईल, अशांती मिळेल आणि एवढा संघर्ष करूनही त्याच्या हाती काही लागणार नाही. तरी पण मूर्खासारखा वागतो. त्याला माहीत आहे की आपली जमीन नाही, आपण एक पैसाही खर्च केला नाही, ही आपल्या संस्थेची जमीन आहे, हे माहिती असूनसुद्धा तो काही केल्या मानायला तयार होत नाही. म्हणजे असे पण लोक असतात, उगीचच आपली एनर्जी अशा कामामध्ये वाया गमावतात. आणि त्यांना उचकून देणारे तर भरपूर लोक असतात, स्वार्थी लोक असतातच. अरे तू कशाला मागतो फिरतो, तू पण कोर्टामध्ये जा, कारण वकिलाला तर पैसे मिळते ना, त्याला काय आहे. म्हणजे उचकून देणारे खूप असतात. लोक उगीचच संघर्ष करतात आणि आपली एनर्जी आणि मनाची शांतीसुद्धा गमावून बसतात. बघा, अशा प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत. संघर्ष केल्याने वाढते मनशक्ती, भय नाही उरत जागते आत्मशक्ती. म्हणजे जर आपण संघर्ष केला, मग कशासाठी असो, नोकरी मिळवण्यासाठी असो की पास होण्यासाठी असो की बिझनेसमध्ये असो की शेतीमध्ये असो, कुठेही असो किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये असो, जर आपण संघर्ष केला, साधना केली, प्रयत्न केले, तर ते वाया जाणार नाही. संघर्ष केल्याने वाढते मनशक्ती, तुमच्या मनाची शक्ती वाढेल. कारण जीवनामध्ये जेवढे जास्त चॅलेंजेस राहतील, जेवढे जास्त आव्हानं येतील, ते आव्हानं पेलण्याची शक्तीसुद्धा भगवंत तुम्हाला देईल. भगवंत तुमची परीक्षा घेतो की तुम्ही किती सहन करू शकता, तुम्ही किती भार घेऊ शकता. तुमच्यावर कितीही जबाबदारी टाकली तरी नाही म्हणू नका. कारण तुम्ही नाही म्हटलं की तुमच्यामधली शक्तीच प्रगट होणार नाही. तुम्ही विसरू नका की तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे. तुम्ही मोठमोठी आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य ठेवा. घाबरून जाऊ नका, म्हणू नका की मला हे जमणार नाही असं म्हणूच नका, मी करू शकणार असं म्हणू नका. संघर्ष करा ना, प्रयत्न तर करून बघा. कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्या मनाची शक्ती वाढणार नाही. कारण आपल्याला जर इझी गोईंग लाईफ पाहिजे, मला काही जीवनामध्ये संघर्ष नको, आरामात जीवन जगलो पाहिजे, मी कोणती आव्हानं घेणार नाही, मी कुठेही संघर्ष करणार नाही, असं जर म्हटलं तुम्ही आहात तिथेच राहणार आहे. तुमची मानसिक शक्ती वाढणारच नाही. तुम्ही चॅलेंज आलं की घाबरून पळून जाणार. तेव्हा चॅलेंज घ्यायला शिकलं पाहिजे. कितीही मोठं चॅलेंज असो ना, पहिले स्वीकारा. तर तुम्ही करू शकता, नाही कशाला म्हणता. तर त्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढेल. कारण जेव्हा तुम्ही हो म्हणता, मी करू शकतो असं म्हणता, तेव्हा तुमच्यामधली सुप्त आत्मशक्ती जागृत होते. आता जेव्हा भारतीयांनी ठरवलं की आपल्याला स्वातंत्र्य घ्यायचंच आहे, बघा भारतामधल्या तरुणांमधली आत्मशक्ती जागृत झाली, मराठ्यांमधली, मावळ्यांमधली ती शक्ती जागृत झाली. शिवाजीने ठरवलं की नाही, आपल्याला मराठा राज्य स्थापन करायचंच आहे. आता शिवाजी काय होते, शिवाजींनी फक्त प्रेरणा दिली, पण सगळ्यामध्ये शक्ती होती. पण ते घाबरत होते, अरे बापरे, एवढ्या मोठ्या सेनेसमोर आपण काय करणार. पण जेव्हा शिवाजी महाराज समोर आले, ते म्हणाले की अरे घाबरता कशाला, मी आहे ना, आपण नक्कीच स्वातंत्र्य मिळवू. आणि बघा ती शक्ती जागी झाली आणि मराठ्याचं राज्य स्थापन झालं. सुभाषचंद्र बोस हे सगळे जे लोक होते, फ्रीडम फायटर, यांच्यामध्ये शक्ती जागृत झाली. ब्रिटिशांना पळावं लागलं भारत सोडून. बघा, जेव्हा आपण एखादा चॅलेंज स्वीकारतो, तेव्हा आपल्यामधली शक्ती आपोआप जागी होते आणि आपण महान कार्य करू शकतो. पण आपण इतके दिवस झोपून राहिलो, नाही यांच्यासमोर आपण काय करणार, आपण तर गरीब. म्हणजे शक्ती आपल्यामध्ये होती, पण आपण कधीही अन्यायाचा प्रतिकारच केला नाही. त्यामुळे गुलामीमध्ये राहावं लागलं 1000 वर्ष. पण जेव्हा विवेकानंद आले, सुभाषचंद्र बोस आले, लोकमान्य टिळक आले, हे लोक जेव्हा आले, सरदार पटेल आले, आंबेडकर आले, ह्या सगळ्या लोकांमध्ये सामर्थ्य होतं. तर नाही, आपण भारत घेणारच, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे टिळक म्हणाले. जेव्हा या लोकांनी ते चॅलेंज स्वीकारलं की नाही, भारत मातेला स्वतंत्र केलंच पाहिजे,
भारत माझा स्वतंत्र झाली, ती आपल्यामधली शक्ती जागी झाली, ब्रिटिशांना पळावं लागलं. म्हणजे सगळं काही आपल्यामध्ये आहे, फक्त करण्याची तयारी पाहिजे. भीतीने काही होत नाही, घाबरल्याने काही होणार नाही, संघर्षापासून पळून जाणारं काही होणार नाही. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, नुसतं अन्याय सहन केल्याने काही होणार नाही. तर हे सगळं होईल जेव्हा आपण संघर्षाचा स्वीकार करू, जेव्हा मोठमोठी आव्हानं आपण पेलण्यासाठी तयार होऊ, तेव्हा ती शक्ती आपल्यामधली जागृत होईल. आपल्या मनाची शक्ती पण वाढेल आणि आपल्यामधली आत्मशक्ती पण प्रगट होईल. पण आपण आव्हानं तर घ्यायला पाहिजे, कमीत कमी आव्हानं घ्यायला शिकलं तरी पाहिजे. विनाकारण संघर्ष करणे टाळावे, खरे खोटे प्रथम पडताळून पाहावे. आपण विनाकारण संघर्ष करू नये. शक्यतोवर विनाकारण संघर्ष करण्याचं आपण टाळलं पाहिजे. खरं काय खोटं काय पहिले आपण हे जाणून घेतलं पाहिजे. आणि जर ते खोटं असेल, आपली बाजू जर खोटी असेल, तर उगीचच आग्रह करू नये. जर आपल्याला कळलं, आपण जर पडताळून पाहिलं आणि कळलं की हा संघर्ष म्हणजे काही उपयोगाचा नाही, कारण इथे आपली चूक आहे, आपण कितीही संघर्ष केला तरी काही उपयोग होणार नाही. म्हणून शक्यतोवर असा संघर्ष टाळला पाहिजे. कारण उगीचच आपली एनर्जी कशाला वाया घालायची. जर आपण टाळू शकतो, आता आपण बघतो देशादेशांमध्ये इतके वादविवाद आहे, पण आपण युद्ध टाळू शकतो. म्हणजे भांडणं आहे म्हणजे काही युद्धच काही एकमात्र पर्याय नाही. युद्ध आपण टाळू शकतो कारण त्यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान आहे. आता हे लोक कोर्टात जाण्यापूर्वी विचार केला पाहिजे. अरे बघ, आपण दोघंही गरीब आहो आणि आपली 4-4 एकर जमीन आहे. आता थोडीशी 1 गुंठा तुझ्याकडे गेली असेल, 1 गुंठा माझ्याकडे आली असेल, आपसात बसू आणि ही समस्या दूर करून टाकू. पण कोणीच ऐकायला तयार नाही. दोघंही अहंकारावर बसले आहे. नाही नाही, मी कोर्टात जाणार. आता तुम्ही कोर्टात गेले तर फायदा कुणाला आहे? दोन्ही वकिलांना फायदा आहे. ते दोन्ही वकील एक होणार आणि ते तुमची केस सुरूच ठेवणार, कारण त्यांना तुमच्याकडून पैसा मिळतो. तुम्हाला वाटते की तुमचा वकील खूप प्रामाणिक आहे. काही कोणी प्रामाणिक नसते. कधीकधी ते दोन्ही वकील आपसात हात मिळवतात आणि तुमची केस तशीच घेऊन जातात आणि तुम्हाला कंगाल करून सोडतात. असे पण उदाहरणं बरेच बघायला मिळतं. काही चांगले पण वकील आहे, आपण म्हणू शकत नाही, अपवाद पण आहे. पण बरेचदा काही काही वकील असे करतात, दोन्ही पार्टीचे वकील एकत्र होतात आणि ते केस बंद ठेवत नाही, केस सुरूच ठेवतात. आता नुकसान कोणाचं झालं? इथे तुम्हाला कोर्टामध्ये जायची काय गरज होती? तुम्ही आपसामध्ये मिटवू शकला असता की नाही? पण आपसामध्ये मिटवायचं नाही कारण अहंकार आहे. अरे ते तुम्हाला 5-50 हजार रुपयाच्या जमिनीसाठी तुम्ही 2 लाख रुपये कोर्टामध्ये खर्च केले, केवढा मूर्खपणा केला. पण हे कळतं कुठे की आपण दोघं एकत्र बसलो पाहिजे, त्यामधून मार्ग काढला पाहिजे की ठीक आहे 1 गुंठा आहे ना, अर्धा गुंठा मी घेतो, अर्धा गुंठा तू घे, आपण आपसात मिटवून टाकू. कशाला कोर्ट कचऱ्या करायच्या, कशाला पैसे खर्च करायचे, कशाला भांडणं करायचे, कशाला आपले मतभेद करून घ्यायचे. पण असा विचारच कुणी करत नाही आणि उगीचच संघर्ष करतात. म्हणून जिथे संघर्ष टाळू शकतो तिथे आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर संघर्ष न करता जर आपला प्रॉब्लेम सॉल्व होत असेल तर चांगलंच आहे ना. कशाला संघर्ष करायचा, कशाला कोर्टमध्ये जायचं? संघर्ष न करता जर आपण शांतीमध्ये राहू शकतो तर मग कशाला संघर्ष करायचा उगीचच. समाधान जर निघेल संघर्षाशिवाय, एकत्र बसून करा विचार विनिमय. जर संघर्ष केल्याशिवाय समाधान मिळत असेल तर एकत्र बसून विचार विनिमय केला पाहिजे. आता पती पत्नीमध्ये भांडणं होतात, स्वाभाविकच आहे. तर एका घरामध्ये राहिल्यानंतर संघर्ष होतोच. आता त्याच्यासाठी कोर्टामध्ये गेलं पाहिजे, तिथे कोर्टामध्ये जाऊन आपण वेगळं झालो पाहिजे. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला कोर्टामध्ये जायची गरज काय आहे? नाही आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे. अरे ह्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही घटस्फोट घेणार? तुम्ही आपसामध्ये बसून मिटवू शकत नाही. पण दोघांचाही अहंकार असतो, कोणीच मानायला तयार नसते.
आणि मग त्याचा फायदा कोण घेतात? समुपदेशक. तो काउन्सलर असतो, समुपदेशक असतो, काउन्सिलिंग करतो. मग तुम्ही त्याच्याकडे जाता आणि त्याला तुम्ही पैसे देता आणि शेवटी आपसामध्ये कॉम्प्रोमाइज करता. म्हणजे पैसे देऊन तुम्ही कॉम्प्रोमाइज करता. काय गरज आहे कोर्टामध्ये जायची, वकिलाकडे जायची किंवा या समुपदेशाकडे जायची? गरजच काय आहे? नवरा बायको दोघंजण एकत्र बसून काही समस्या सोडू शकत नाही. प्रत्येकानं बघितलं पाहिजे त्रयस्थ भावाने की चूक कोणाची आहे. जर माझी चूक असेल तर मी मान्य केली पाहिजे, माझा अहंकार सोडला पाहिजे. नाही, मी तुला उगीचच त्रास दिला, आता यापुढे मी त्रास देणार नाही. म्हणजे बघा, ह्या घरगुती गोष्टी असतात आणि या घरगुती गोष्टीसाठी आपण घटस्फोटापर्यंत जातो. नाही, आम्हाला सोडचिठ्ठीच घ्यायची आहे, आम्हाला एकत्र राहायचंच नाही आहे. पण असं काही खूप मोठं कारण नाही, क्षुल्लक गोष्टीवरून. आणि मोस्टली अहंकारामुळे मला एवढा पगार मिळतो, मग मी कशाला काम करायचं, मग तू मला कामामध्ये मदत केली पाहिजे. हा म्हणतो मी कशाला मदत करू, ते तुझं काम आहे. एकमेकावर प्रेम केलं तर हा प्रश्न उद्भवतच नाही. आपण एकमेकांना मदत करतोच, पण जेव्हा प्रेमाचा झराच आटतो, हृदयामध्ये जेव्हा प्रेमच राहत नाही, तेव्हा मग आपण काहीतरी कारणं शोधतो आणि आपल्याला वाटतं की काहीतरी कारण शोधायचं न याच्यामधून बाहेर पडायचं. काहीतरी संबंध असतात, बाहेर काहीतरी असतात, लफडे असतात, त्यामुळे त्यांना एकत्र राहायचं नसतं. पण ते खरं कधी सांगणार नाही, त्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवतील आणि दुसरेच कारणं सांगून उगीचच वादविवाद करतील. तेव्हा बघा, संघर्षाशिवाय जर आपल्याला एकत्र बसून सोल्युशन काढता आलं तर ते केव्हाही चांगलं आहे. त्रयस्थ भावाने परीक्षण करावे, चुकले असता स्वीकार करावे. म्हणजे त्रयस्थ भावानं, जसा काही हा तिराहित मनुष्य आहे, दोनही पार्टीशी काही संबंध नाही, आपण ज्याला मध्यस्थी म्हणतो ना, तर गावामध्ये भांडण झालं की त्या मध्यस्थी येतो, मग तो मध्यस्थी करतो, कारण त्याला दोनही बाजू सारख्याच असतात. तो कोणाचाच भाग घेत नाही. मुलाचे आईवडील असेल आणि मुलींचे आईवडील असेल, ते एकत्र आले तर मुलीचे आईवडील म्हणतील की आमच्या मुलीचीच बाजू खरी आहे, मुलाचे आईवडील म्हणतील की आमच्या मुलाचीच बाजू खरी आहे. कारण हे दोघं त्रयस्थ नाही आहे, मुलीशी संबंध आहे याचा मुलाशी संबंध आहे, असे लोक निर्णय नाही देऊ शकत. असा त्रयस्थ माणूस पाहिजे की ज्याला दोघांशीही काही संबंध नाही आणि काही घेणं नाही. तो पहिले फॅक्ट बघतो की सांगा की हे कशामुळे झालं. तो फक्त त्यांना म्हणतो की तुम्ही मला माहिती पुरवा की हे कशामुळे सुरू झालं आणि ते पण मला सत्य माहिती सांगा, काहीही लपवून ठेवू नका. आणि त्या सत्य माहितीच्या आधारे मग तो निर्णय देतो की कुणाचं चुकलेलं आहे. दोन्ही पार्ट्यांना समोर बसवून तो निर्णय सांगतो की हे तुमचं चुकलेलं आहे, असं करायला पाहिजे नव्हतं. आता इथे त्या मध्यस्थाला न बोलावता आपणच जर त्रयस्थासारखा निर्णय घेतला की आपणच मध्यस्थ आहोत आणि प्रत्येकानं सत्यपणानं आपापले पॉईंट सांगितले आणि कोणाची चूक आहे हे दाखवून दिली आणि ज्याची चूक आहे त्यानं ती जर मान्य केली, तर बघा, सोन्याहून पिवळं आहे. काय संघर्ष करायची गरज आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्रयस्थ भावानं बघावं लागेल. जेव्हा शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला, शंकराचार्यांना माहिती होतं की उभय भारती जरी मंडन मिश्राची बायको आहे तरी ती मंडन मिश्राची बाजू घेणार नाही, ती त्रयस्थपणे निर्णय देईल. म्हणून तिला जज केलं. म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलं की आम्ही दोघं वादविवाद करणार, कोण हरलं आणि कोण जिंकलं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आता मंडन मिश्राची बायको असूनही ती आपल्या नवऱ्याची बाजू घेत नाही, जे खरं आहे तेच सांगते, दोघांच्या गळ्यामध्ये हार घालते. आणि जेव्हा मंडन मिश्राच्या गळ्यामधला हार सुकायला लागतो तेव्हा ती स्वतः सांगते की माझे पती हारलेले आहे, आता त्यांनी तुमचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. म्हणजे स्वतःचा पती असूनही पतीच्या विरोधामध्ये ती न्याय देते, ती पतीची बाजू घेत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्रयस्थ पाहिजे की माझा आहे म्हणून मी त्याची बाजू घेईल, माझा असेल ठीक आहे, पण जर माझ्या पार्टीची चूक असेल
तर मी कसा काय सपोर्ट करणार? मी माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला सांगितलं पाहिजे की तुझं चुकते आहे, हे तू बरोबर वागली नाही किंवा वागला नाही. जे त्रयस्थाप्रमाणे निर्णय घ्यायला पाहिजे आणि तो पण आपणच घ्यायला पाहिजे. तिसऱ्या माणसाला कशाला त्यामध्ये आपण आणायचं? गरजच काय आहे? भांडण दोघांमध्ये आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये, कंपनीमध्ये असो, नोकरीमध्ये असो, कुठेही असो, तुमच्या बॉससोबत असो, कुठेही असे जेव्हा संघर्ष निर्माण होतात तेव्हा एकत्र बसून ते मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी उगीचच संघर्ष करायचं, कोर्ट कचऱ्या करायच्या आणि आपली एनर्जी वाया घालवायची, त्यापेक्षा जर आपण हे सगळं प्रकरण व हा सगळा संघर्ष एकत्र बसून बोलूनच जर मिटवला तर किती आपली एनर्जी वाचते. म्हणून तर म्हणतो ना आपण की सगळं काही चांगलं झालं पाहिजे. सगळ्यांनाच वाटते की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, पण हे कळत नाही. म्हणून म्हटलं आहे, अहंकार सोडून क्षमा याचना करावी, मधुरेन समापयेत मन आठवावी. अहंकार आपण सोडला की सगळं काही बरोबर होतं. सगळा प्रॉब्लेम कशामुळे आहे? आपल्या अहंकारामुळे. आपल्या अहंकारामुळे आपण आपली चूक कधीच मान्य करायला तयार नसतो. अहंकार सोडून क्षमा याचना करावी. जर आपलं चुकलं असेल तर आपण क्षमा मागितली पाहिजे, त्याच्यामध्ये काही लाज नाही. जर आपल्या हातून चूक झाली, त्याबद्दल आपल्याला कोणी सांगितलं, आपल्यावर कोणी रागावलं, आपली चूक दाखवून दिली, तर उगीचच आपण भांडणं करू नये. आपली चूक असेल हे जर खरं असेल तर मान्य केलं पाहिजे आणि आपला अहंकार सोडून दिला पाहिजे आणि क्षमा मागितली पाहिजे की माझ्या हातून चूक झाली, मला माफ करा, यापुढे मी असं करणार नाही. आणि अशा वेळेस ती म्हण आठवली पाहिजे, मधुरेन समापयेत, ही म्हण आठवावी की आपल्याला संघर्ष न करता प्रेमानं, मधुरेनं हे प्रकरण संपवायचं आहे. याला उगीचच फाटे फोडायचे नाही. तर मधुरेनं समापयेत, जे झालं असेल ते विसरून जायचं, झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून त्या संघर्षावर, त्या समस्येवर सोल्युशन काढायचं आणि मधुरेनं समापयित करायचं. या आनंदानं त्या संघर्षाला विराम द्यायचा. तेव्हा कुठे आपलं जीवन चांगल्या प्रकारे आपण या जगात जगू शकू. जिथे संघर्ष करायचा आहे तिथे करायचा, जिथे करण्याची गरज नाही तिथे करायचा नाही. आणि जर संघर्ष सुटत नसेल तर आपसात बसून विचारविनिमय करून, मार्ग काढून, अहंकार सोडून, आपली चूक मान्य करून मग तो संघर्ष मिटवायचा. हेच उपाय आहे. म्हणजे सुरुवातीला संघर्ष करावा लागेल, पण जर संघर्ष करायची गरज नसेल तर आपण प्रेमानं बसून करू शकतो. आईवडील आले, मुलाला भांडायची गरज नाही. आईवडील बसले, आईवडिलांना मुलांनी समजावलं की बघा मी किती चांगला मार्ग स्वीकारलेला आहे, आणि आईवडिलांनी जर ते एक्सेप्ट केलं की जे काही मुलांनी केलं आहे ते योग्यच केलं आहे, यापेक्षा दुसरा उत्तम मार्ग कोणताही नाही, तर मग त्यांच्यामध्ये भांडणं राहणार नाही. आईवडील आशीर्वाद देतील की आमचा तुला आशीर्वाद आहे की तू चांगल्या प्रकारचा संन्यासी हो, तू आध्यात्मिक जीवनात प्रगती कर. पण ते समजून घ्यायला तयार असेल तर ना, ते समजून घ्यायलाच तयार नसतात, कारण आसक्ती असते. आसक्तीमुळे त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही. त्यांना माहिती आहे संसारामध्ये किती दुःख आहे, त्यांना हे चांगलं माहिती आहे, तरी आपल्या मुलाला दुःखामध्ये लोटण्याचा प्रयत्न करतात. आता मुलांनी निवडलेला मार्ग चांगला आहे हे पण त्यांना माहिती आहे, पण त्या आसक्तीमुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे संघर्ष होतो. पण त्यावर सोल्युशन आहे. जर सर्वांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच यामध्ये कल्याण आहे का, आणि कल्याण असेल तर आपण सोडलं पाहिजे. त्या दशरथ राजा रामचंद्राला सोडायला तयार नव्हते. तर विश्वामित्र म्हणतो की मला तुमचा राम पाहिजे, तर नाही, मी रामला देणार नाही. आसक्ती होती. तेव्हा वशिष्ठ आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही रामाला पाठवा. विश्वामित्राकडे गेल्यामुळे त्याचं कल्याणच होणार आहे. त्याला ते सगळं शिकवणार आहे, शस्त्र अस्त्र सगळं शिकवणार आहे. तुमची आसक्ती सोडा. तेव्हा वशिष्ठ मुनींना मध्यस्थी करावी लागली, नाहीतर दशरथ तर रामचंद्रांना सोडायलाच तयार नव्हते.
दुसरं काही मागा पण मी माझा राम देणार नाही. पण जर काहीही न करता जर रामाला परमिशन दिली असती तर किती चांगलं झालं असतं. पण शेवटी वशिष्ठांना सांगावं लागलं की हे तुमच्या कल्याणाचं आहे. रामाला जाणं गरजेचं आहे. त्याला शस्त्रविद्येमध्ये प्रवीण व्हायचं आहे. भविष्यामध्ये त्याला बरंच काही काम करायचं आहे. तुम्ही त्याला जाऊ द्या. आणि त्याला रामचंद्रांना पाठवल्यामुळे रावणाचा वध होऊ शकला. सगळ्या ऋषीमुनींचं रक्षण झालं. जे किती महान कार्य झालं. पण हे आसक्तीमुळे कळत नाही, अहंकारामुळे कळत नाही की आपला निर्णय चुकीचा आहे. आपण आसक्ती आणि अहंकार सोडला पाहिजे आणि डोळे आपले उघडले पाहिजे आणि जे सत्य आहे ते बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा कुठे आपण योग्य निर्णय घेऊन हे सगळे संघर्ष जीवनामधून काढून टाकू शकू. बरेचसे संघर्ष आपण टाळू शकू आणि बऱ्याच संघर्षावर आपण समाधान शोधू शकू एकत्र बसून. तेव्हाच कुठे आपलं जीवन सार्थक होईल आणि आपल्याला जीवनामध्ये सुख आणि शांती लाभेल. प्रत्येक गोष्टीवर संघर्ष करण्याची गरज नाही. त्याला मार्ग बरेच आहे आणि हेच आपण या कवितेद्वारे बघण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.